नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललो आहे चुनाभट्टीला आम्ही काम म्हणजे रिलायन्समध्ये सुद्धा जायचं होतं आणि जवळ चुनाभट्टीमध्ये म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये आत्या राहते, तर तिच्या घरीसुद्धा आम्ही जाऊन येणार आहे. तर आता आम्ही लिफ्टमध्ये निघालो आहे आणि आत्या 17 माळ्यावर राहते. चला तर मग आता आत्याच्या घरी जाऊया. हे बघा, हे आत्याचं घर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं मी गणपतीसाठी सूप घेऊन आलेली. तर आत्याला भेटायला आलो आहे. रविवारचा दिवस होता सुट्टीचा, बसून कंटाळा आला होता म्हणून म्हटलं सगळेच जण जाऊन येऊ. तर आता आत्याकडे बसणार आहोत थोडा वेळ आणि त्यानंतर आम्ही 5 वाजता निघू रिलायन्समध्ये जायला आत्याकडनं. आत्याकडे झाल्या गप्पा टप्पा, चहा पाणी वगैरे. आता आम्ही रिलायन्समध्ये चाललो आहोत. आणि आमच्याबरोबर आत्यालासुद्धा म्हटलं चल बाहेर जरा फिरून येऊया. आणि चुनाभट्टीचा व्ह्यू बघा, खिडकीतून खूप छान असा दिसतो. लांब लांबपर्यंत तर आयमॅक्स आणि सायनपर्यंतच इथून सर्व व्ह्यू दिसतो, खूप छान असा. आज आम्ही रिलायन्समध्ये आत्ता आलो आहे, शॉपिंग करायची होती म्हणून. आत्याच्या नाती पण बरोबर आहेत ह्या दोघी, आणि त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केला. ईशाला कपडे घ्यायचे होते तर ते बघतो आहे आम्ही. ईशासाठी मी कपडे सिलेक्ट करते आणि शॉपिंग झालेली आहे. जास्त व्हिडिओ बनवला नाही, बरीच गर्दी होती त्यामुळे. आता शॉपिंग झाली आणि आता मी काउंटरवर बिल पे करतो आहे. बिलिंग झाल्यानंतर आम्ही सामान घेऊन बाहेर आलो आणि मी एक कोणी तिथलीच घेऊन सामान त्यातच सर्व भरतं आहे. आणि सामान सर्व घेतल्यानंतर आम्ही आत्या आणि आत्याच्या नातींना बाय बाय टाटा केला. एक तिथे मी एकत्र आलो म्हणून एक फोटो घेतला आणि अशा प्रकारे आजचा दिवस आमचा छान असा मजेत गेला. थोडं काहीतरी वेगळं सुट्टीचं एन्जॉय, कुठे न जाता जवळ.